तर जय भीम जय शिवराय. तर आजचा व्हिडिओ खास मुलींसाठी आहे. तर मी जय भीम बोलले म्हणून व्हिडिओ स्क्रॉल करू नका प्लीज. तर ज्या मुलींचं लग्न ठरलंय किंवा होणार आहे, कारण मुलीचं लग्न आयुष्यात एक ना एक दिवस हे होतंच. तर त्या मुलींसाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ ध्यान देऊन शेवटपर्यंत बघा. विषय असा आहे की ज्या मुलींचं लग्न ठरतं, तर त्या मुलींनी लोकांचा विचार न करताना एकदम फ्रीली होऊन ना, तिचं जे सासर आहे ते एक दिवसासाठी जाऊन बघून येणं यात काही अर्थ नसतो. मी डायरेक्टली सांगते. तुम्ही तिथे जाऊन कमीत कमी महिनाभर तरी राहावं, जेणेकरून तिथलचं वातावरण, त्या घरातली लोकं, मी म्हणते लहानापासून तर मोठ्यापर्यंत जी लोक आहेत त्या सगळ्यांचा स्वभाव गुण तुम्हाला समजला पाहिजे. कारण ना काय होतं माहिती आहे का, जसं आपण डोंगर लांबून बघतो किती छान सुंदर दिसतो, पण जवळ गेल्यावर आपल्याला समजतं तर डोंगर चढताना की ह्या डोंगरामधला रस्ता कसा आहे, किती खडतर आहे, किती दगड आहेत ह्या डोंगरावर, आणि किती झाडं झुडं आहेत, किती आपल्याला म्हणजे त्रास होणार आहे वरती चढायला. तसंच त्या घराची परिस्थिती आपल्याला तिथे राहून कळणार आहे. आता एक दिवस जाऊन आल्याने ते काय एक दिवसात त्यांचे स्वभाव गुण तुम्हाला दाखवणार नाही. त्यांचे स्वभाव गुण हे तुम्हाला एक महिन्यानंतरच, म्हणजे एक महिन्यापर्यंत समजून जातील. कसं आहे ना, की माणूस स्वतःचा स्वभाव एक दिवस लपवू शकतो, 2 दिवस लपवू शकतो, आठवडाभर लपवू शकतो, जास्तीत जास्त त्याच्यावरती नाही. तर त्याने काय होईल माहिती आहे का, जे काही नंतर घडायचं आहे ना ते आत्ता आधीच घडून जाईल. म्हणजे त्यांचे स्वभाव गुण जर तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला पण समजेल की त्या घरात लग्न करायचं आहे की नाही. कारण अरेंज मॅरेज ही अशी पद्धत आहे ना, की त्यात फक्त मुलगा आणि मुलगी नाही राहत, तिला पूर्ण फॅमिली बरोबर राहावं लागतं. आणि नंतर मग जेव्हा जर नवऱ्याला जर बाजूला झाली, वेगळी झाली, तर आजूबाजूचे लोक हे नावं तिला ठेवणारच आहेत. तर त्यापेक्षा अगोदर मी सांगते, तुम्ही त्या फॅमिलीमधल्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव गुण समजून घ्या. आता कोणाचे कसे स्वभाव आहेत, कोण किती डायरेक्टली नाही बोलू शकत, कोण किती कसल्या विचाराचे आहे, आणि ते आपल्याबरोबर कसं वागू शकतात हे तिथं जाऊन महिनाभर राहिल्याच्या नंतरच समजू शकतं. सो तर कोणत्या पण कास्ट का असा ना, हिंदू म्हणजे कोणत्या पण कास्ट असायला काहीच हरकत नाही. तुम्ही घरच्यांशी बोलून प्लीज कृपया करून 1 महिना तरी स्वतःसाठी काढा, जेणेकरून लग्नानंतर पस्तावा येणार नाही. ठीक आहे, बाय बाय.